यस. तर पहा आता आपल्याला आज जो भाग बघायचा तर तो भाग आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. इथून पुढे ऍक्च्युली या टॉपिकला सुरुवात. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, दिसतंय का? मी एकदा चेक करतोय. यस, दिसतंय. थोडंसं याला झूम करावं लागेल. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तर बघा आता त्याच्या अगोदर आपण जेव्हा टॉपिकची सुरुवात केलेली होती तेव्हा सिंपल फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह काढले होते. सिंपल आणि कंपोजिट असे फंक्शनचे एक दोन प्रकार आपण म्हणू शकतो. जसं तुम्ही वाक्याचे प्रकार, सेंटेन्सचे टाईप, सिंपल सेंटेन्स आणि कंपोजिट सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये एकच सेंटेन्स येतं. पण कंपोजिट म्हणजे त्याच्यामध्ये 2 वाक्य येऊ शकतात, 3 येऊ शकतात, 4 येऊ शकतात. कितीही वाक्याची भेसळ येऊ शकते, मिक्सिंग येऊ शकते. तर त्याला आपण कंपोजिट सेंटेन्स म्हणतात. तसं कंपोजिट फंक्शन म्हणजे 2 किंवा अधिक फंक्शनची मिक्सिंग करणं. मिक्स करणं. आता सपोज मी जर म्हटलं साइन एक्स हे एक सिंपल फंक्शन. कोणतं? साइन एक्स. हे झालं कसलं फंक्शन? सिंपल फंक्शन. परंतु आणि जर समजा आपण म्हटलं 4x हे पण एक सिंपल फंक्शन झालं. परंतु आपण जर कंबाईन केलं साइन 4x, साइन आहे आणि 4x ट्रिग्नॉमेट्रिक आणि 4x हे अल्जेब्रिक. नुसतं साइन एक्स असतं तर ते सिंपल फंक्शन. पण साइन 4x घेतलंय तर आता झालं हे कंपोजिट फंक्शन. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे तो येतोय cos x. 4x चा डेरिव्हेटिव्ह माहित आहे तो येतोय 4. पण साइन 4x चा हा डायरेक्ट cos 4x फक्त एवढाच येत नाही. तर याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काही एक्स्ट्राचं काम इथं करावं लागतं. तर अशाच प्रकारच्या फंक्शनला आपण इथं कंपोजिट फंक्शन असं म्हणताय. म्हणजे जर समजा तुम्हाला मी म्हटलं x³ प्लस 7x मायनस 1 ह्याचा आम्हाला डेरिव्हेटिव्ह सांगा तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकताय. पण जर आपण याचा पॉवर जर 5/2 घेतला तर आता मात्र डायरेक्ट तुम्हाला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा सांगता येणार नाही, काढता येणार नाही. तर अशा प्रकारचं जे फंक्शन आहे त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतात. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट काढू शकत नाही, ज्याच्यामध्ये 2 किंवा अधिक फंक्शनची मिक्सिंग असू शकते. मिक्सिंग ऑफ 2 ऑर मोर फंक्शन. मग ते फंक्शन सेम टाईपचे असू द्या किंवा डिफरंट टाईपचे असू द्या. म्हणजे अल्जेब्रिक मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक असेल, ट्रिग्नॉमेट्रिक मध्ये लॉगॅरिथमिक असेल, लॉगॅरिथमिक मध्ये एक्सपोनेन्शियल असेल, कोणतेही फंक्शन मिक्सिंग मध्ये जर असतील तर तेव्हा आपण त्याला कंपोजिट फंक्शन असं म्हणू शकतात. किंवा एका अल्जेब्रिक मध्ये दुसरा अल्जेब्रिक पण येऊ शकतो, एका ट्रिग्नॉमेट्रिक मध्ये दुसरा ट्रिग्नॉमेट्रिक पण येऊ शकतो. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल साइन आहे आणि त्याच्या अँगलला पुन्हा टॅन एक्स आहे. साइन ऑफ टॅन एक्स म्हणजे एका ट्रिग्नॉमेट्रिक मध्ये पुन्हा दुसरं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मिक्स केलेलं आहे. त्यांच्यात बेरीज किंवा वजाबाकी नाही, ते फंक्शनच एकत्र आलेले आहे. तर अशाला आपण इथं बोलतायत कंपोजिट फंक्शन. आता साइन टॅन एक्सचं साइनचं घ्यायचं का टॅनचं घ्यायचं का दोन्हीचं पण घ्यायचं किंवा कसं घ्यायचं किंवा कसं लिहायचं, तर हे सगळे प्रश्न आज आपल्या समोर आहेत. तर यालाच आपण म्हणतायत कंपोजिट फंक्शन. आणि याच कंपोजिट फंक्शनचे आपल्याला आता इथं डेरिव्हेटिव्ह हे काढायचे आहेत. तर ते कसे काढायचे ते आपल्याला इथं शिकायचं. ओके, चला तर मग आता आपण या डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर कंपोजिट फंक्शन म्हणजे लक्षात आलं का सर्वांच्या? कंपोजिट फंक्शन म्हणजे द मिक्सिंग ऑफ 2 ऑर मोर फंक्शन्स. when 2 or more functions given in the combined form. 2 किंवा अधिक फंक्शन जर आपल्याला कंबाइंड फॉर्म मध्ये दिली असतील, एकत्र करून जर दिली असतील, तर अशा वेळेस त्या प्रकारच्या फंक्शनला आपण बोलतायत कंपोजिट फंक्शन. आणि त्याच कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आता कसे काढायचे तर ते आपल्याला इथं शिकायचे आहेत. तर ते डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आता 5व्या क्रमांकाच्या रूलचा वापर करायचा आहे. जे पहिले 4 बेसिक रूल होते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, प्रोडक्ट रूल आणि डिव्हिजन रूल. आता जो 5वा रूल इथं आपल्याला शिकायचा आहे, ज्याला आपण म्हणताय चेन रूल. कसला रूल बरं? चेन रूल. या चेन रूलच्या साहाय्याने आपण इथं आता या कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह इथं काढू शकतायत. बघा दिसतंय का सर्वांना व्यवस्थित? यस. तर या ठिकाणी अगदी क्लिअरली तुम्हाला इथं दिसतंय. पहा आता चेन रूल. चेनचा अर्थ काय होतो? साखळी, साखळी पद्धत असं आपण या ठिकाणी म्हणू शकताय. साखळीचा नियम. साखळी तर कुणाची आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शनची आहे.
फंक्शन मध्ये फंक्शन, फंक्शन मध्ये फंक्शन, फंक्शन मध्ये फंक्शन, असे भरपूर फंक्शन तुम्हाला इथं दिसतात. मग आपल्याला त्या ठिकाणी साखळी वापरावी लागेल ना, की अगोदर पहिला फंक्शन, मग दुसरा फंक्शन, मग तिसरा फंक्शन, मग चौथा फंक्शन, अशा प्रकारचं जाळं तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. तर त्याच्याच रूलला आपण इथं चेन रूल असं म्हणताय. चेन रूल, डेरिव्हेटिव्हचा रूल, 5व्या क्रमांकाचा रूल. ॲडिशन, सबट्रॅक्शन, प्रोडक्ट आणि डिव्हिजन नंतर आता एक महत्वाचा रूल इथं आपल्याला शिकायचा. पहिले 4 रूल आपण 11th मध्ये शिकलेले होते. पण आता इथं 5व्या क्रमांकाचा जो रूल आहे, तो आहे चेन रूल. काय गरज आहे चेन रूलची? तर ह्या चेन रूलच्या साह्याने आपण कंपोझिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढू शकताय. कंपोझिट म्हणजे मिक्स्ड फॉर्म मधले फंक्शन. फंक्शन मध्ये फंक्शन, पुन्हा फंक्शन मध्ये फंक्शन, पुन्हा फंक्शन मध्ये फंक्शन त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण इथं या चेन रूलचा वापर करतायत. आता हा चेन रूल आहे काय आणि याचा प्रूफ हा कसा आहे तो अगोदर आपण बघूया. नंतर मग आपण हा चेन रूल वापरायचा कसा ते आपण पाहूया. त्याच्यानंतर मग ह्या चेन रूलच्या साह्याने आपल्याला पुन्हा एकदा 15 स्टँडर्ड कंपोझिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे तर जे आपल्यासाठी पुढच्या सगळ्या एक्सरसाइजसाठी एक्झाम मेन बेसिक रिझल्ट म्हणून बघायला मिळतील आपल्याला. ओके, जसे आपण पहिले 15 स्टँडर्ड रिझल्ट बघितले तसं आता आपल्याला स्टँडर्ड कंपोझिट फंक्शन रिझल्ट हे आपल्याला आता तयार करायचे. आपण तयार करणार आहोत आणि मग त्यांचा तुम्हाला पुढे चालून वापर करायचा. एकदा तुम्हाला एवढं कळालं चॅप्टर संपल्यात जमा. ओके, मग फक्त आणि फक्त प्रॅक्टिसच असेल. तर मेन बेसिक क्रायटेरिया हा आपल्याला आता कळणं आवश्यक आहे. चला तर मग आता अगोदर मी तुमच्या समोर चेन रूल सांगतोय. ओके, तर चेन रूल हा असा आहे dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. तर या एवढ्या रूलला आपण इथं चेन रूल म्हणताय. दिसतंय का बघा, मी प्रत्येक वेळेस इकडे येऊन पाहतोय स्क्रीनमध्ये आपल्याला हे दिसतंय का ते. ओके, तर चेन रूल dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. म्हणजेच इफ y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. डिफरन्सिएबल फंक्शन ह्याचा अर्थ काय की बाबा त्याच्यामध्ये त्या टर्म लपून बसलेल्या आहेत. म्हणजे बघा इथे ह्याचा अर्थ काय होतो, y इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ u म्हणजेच काय आहे की y मध्ये u च्या काही टर्म आहेत. u इज अ डिफरन्सिएबल ऑफ फंक्शन ऑफ x म्हणजे u मध्ये काही x च्या टर्म्स आहेत. तर याला म्हणायचं डिफरन्सिएबल फंक्शन. तर मग त्यावेळेस y हा x चा पण डिफरन्सिएबल फंक्शन असू शकतो. म्हणजे साखळी कशी आहे बघा, y मध्ये u आहे आणि u मध्ये x आहे. तर अल्टिमेटली फायनली तुम्ही असं म्हणू शकताय की y मध्ये x देखील आहे. y मध्ये u मध्ये x, तर y मध्ये पण काय असू शकतो, x असू शकतो. याला आपण साखळी नियम म्हणजे चेन रूल असं तुम्ही इथं म्हणताय. तर बघा मग आता या ठिकाणी आपल्याला याच्याबद्दलच विचार करायचा. अगोदर आपण याचा प्रूफ बघूया. हे कसं, आता हे वापरायचं कसं ते बऱ्याच जणांना बघितल्याबरोबर कळणार नाही. त्याच्यामध्ये काय हा असा रूल. तर अगोदर आपण हा प्रूव्ह करूया आणि मग तो वापरायचा कसा त्याच्याबद्दल मग आपण या ठिकाणी चर्चा तर करणारच आहोत. तर मग पहा आता कसं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला जो 11th मध्ये जी डेफिनेशन सांगितलेली होती किंवा या डेरिव्हेटिव्हचा एक बेसिक रूल सांगण्यात आलेला होता, जो तुम्ही फिजिक्समध्ये पण बऱ्याच ठिकाणी वापरला असेल. सर्क्युलर मोशनमध्ये त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो. द मेन कोरिलेशन बिटवीन द लिमिट अँड डेरिव्हेटिव्ह. लिमिट आणि डेरिव्हेटिव्ह यांच्यातलं एक्झॅक्ट कोरिलेशन, तर त्याचा तुम्हाला एक्झॅक्ट इथं वापर करायचा. आता इथं बघा ते नेमकं कसं आहे. लेट अगोदर एक आपल्याला कन्सिडरेशन करावं लागणार आहे. डेल्टा वाय कॉमा डेल्टा एक्स अँड डेल्टा यू बी स्मॉल इन्क्रीमेंट्स in y, x and u respectively. इन्क्रीमेंटचा अर्थ काय होतो बरं, वाढ, छोटीशी वाढ. वाय मध्ये छोटीशी वाढ झाली. डेल्टाचा अर्थ काय, डेल्टा हा जो आहे ना सिम्बॉल, हा डेल्टा ग्रीक अल्फाबेट आहे. दोन प्रकारचे डेल्टा असतात. एक म्हणजे कॅपिटल डेल्टा आणि दुसरा म्हणजे स्मॉल डेल्टा. याला आपण बोलताय कॅपिटल डेल्टा. येतंय का स्क्रीन मध्ये, यस. हा आहे कॅपिटल डेल्टा आणि हा आहे स्मॉल डेल्टा. कॅपिटल डेल्टा हा देखील चेंज दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. पण जेव्हा चेंज हा मोठा असतो, बदल हा
बऱ्यापैकी असतो, तर त्यावेळेस तुम्ही तो कॅपिटल डेल्टा म्हणजे तो त्रिकोणने आपण दाखवताय त्याला बोलतात कॅपिटल डेल्टा. तो सिम्बॉल आपण वापरताय. आणि लक्षात ठेवा हा जो स्मॉल डेल्टा सिम्बॉल आहे, स्मॉल डेल्टा, तर त्याच्या नावातच स्मॉल नाव आहे. अगदी छोटासा बदल असेल, स्मॉल चेंज असेल, त्याला आपण इथं नेग्लिजिबल चेंज असं पण म्हणू शकताय. नगण्य असा बदल. तर तो जर तुम्हाला दाखवायचा असेल, तर तुम्ही त्या स्मॉल डेल्टाचा वापर करताय. एखाद्या टर्मच्या अगोदर जर स्मॉल डेल्टा आला, तर तुम्ही म्हणता याची किंमत अगदी कमी असणार. अगदी म्हणजे अगदी काय सांगावं तुम्हाला, एकदम झिरोच्या क्लोज. त्याला म्हणायचं स्मॉल डेल्टा. ओके, कळतंय सर्वांना? तर मग आता बघा डेल्टा, स्मॉल डेल्टा वाय म्हणजे वाय मध्ये झालेला अगदी छोटासा बदल. डेल्टा एक्स म्हणजेच काय, एक्स मध्ये झालेला अगदी छोटासा बदल. आणि डेल्टा यू म्हणजे यू मध्ये झालेला अगदी छोटासा बदल. बदल म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं इन्क्रिमेंट असा शब्द वापरलेला आहे. तेवढ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे. तर मग आपण इथं डेफिनेशनच्या साहाय्याने या ठिकाणी काय सांगू शकतायत बघा, बाय डेफिनेशन dy by dx इक्वल ह्या dy by dx ची व्हॅल्यू इथं काय येते बघा, लिमिट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, डेल्टा एक्स टेन्स टू झिरो हे तुम्ही 11th मध्ये बघितलेलं आहे. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स म्हणजेच वाय मध्ये झालेला छोटासा बदल भागिले एक्स मध्ये झालेला छोटासा बदल, त्याच्यामध्ये हा जो डेल्टा एक्स आहे ना, तर तो टेन्स टू झिरो आहे. याला रीड तुम्ही कसं करता, डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, हा जो ऍरो दाखवलाय ना, याला टेंड्स टू, टीएनडीएस, टेन्स टू असं तुम्ही रीड करताय. ह्याचा अर्थ काय, की त्याची व्हॅल्यू झिरो नाही, पण झिरोच्या क्लोज आहे, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. तर मग बघा ही या लिमिट आणि डेरिव्हेटिव्ह यांच्यातलं हे को रिलेशन आहे. लक्षात ठेवा, तुम्ही फिजिक्समध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्या डेफिनेशन साठी याचा तुम्ही वापर केला असेल. म्हणजेच कसं, त्या ठिकाणी कसं होतं, डी ओमेगा बाय डी टी म्हणजेच ऍक्सेलरेशन आहे. मग ऍक्सेलरेशन ज्याला तुम्ही अल्फाने दाखवतायत, अल्फा म्हणजेच काय, डी ओमेगा बाय डी टी. आणि त्याला तुम्ही लिमिटच्या लँग्वेजमध्ये लिहिताना कसं लिहिलं होतं, लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा ओमेगा बाय डेल्टा टी. आता सर्क्युलर मोशन हा टॉपिक 11वी वाल्यांचा पण कदाचित झालेला असेल, पण 12वी वाल्याचा तर झालेलाच आहे व्हॅकेशन वाल्यांचा. तर तुम्ही ते रिलेशन त्या ठिकाणी बघितलं असेल, तर ते रिलेशन इथूनच घेतलेलं आहे. तर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन काय आहे, डेल्टा एक्स आहे. ओके, तर मग बघा या ठिकाणी कसा आहे, आपण याचा उपयोग कसा करू शकतोय. आपण इथं काय म्हणूयात, की हिअर टू द राईट साइड डिवाइडेड बाय, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय डेल्टा यू टू आर एच एस. हे जे आर एच एस आहेत ना, राईट हँड साइड, तर त्या राईट हँड साइडला तुम्ही या टर्मने डिवाइड आणि मल्टिप्लाय करा. कोणत्या टर्मने, डेल्टा यू ने. आता डेल्टा यू नेच का, कारण आपल्याला त्या प्रूफच्या दिशेने चालायचे, आपल्याला ते सिद्ध करून दाखवायचे. तर हे सिद्ध करून दाखवण्यासाठी हे नवीन डेल्टा यू आपल्याला आणावे लागतील. पण डेल्टा यू कोण आहे, हे आपण सुरुवातीलाच घोषित केलेलं आहे. डेल्टा यू म्हणजे यू नावाचं एक फंक्शन आहे, तर त्याच्यामध्ये झालेली छोटीशी वाढ, अगदी छोटीशी वाढ. तर मग आता मला सांगा, डेल्टा यू ने जर तुम्ही मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं, डाव्या बाजूची टर्म जशाच तशी लिहून टाका, dy बाय dx इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, ते इकडचं ऍज इट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे. ओके, आपण इथं ऑर्डर दिलेली आहे, तर मग आता आपल्याला ते मिळणार आहे डेल्टा यू अपॉन काय, डेल्टा यू. डेल्टा यू ने मल्टिप्लाय आणि डेल्टा यू ने डिवाइड केलंय. हे जर कॅन्सल केले तर पुन्हा वरच्या सारखं येतं. परंतु इथं हा आगाऊपणा का केलेला आहे, कारण इथं आपल्याला याच्यावरनं हा चेन रूल हा या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. त्याच्यामुळे काहीतरी घ्यावं तर लागणारच आहे, पुढे तर जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण डेल्टा यू घेतलेला आहे, त्यानेच मल्टिप्लाय आणि त्यानेच काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. तर मग बघा इथं आपल्याला थोडस हेराफेरी करायची आहे. काय करणार आहात तुम्ही, डेल्टा एक्स ला आपण रिक्वेस्ट करणार, आपण तिकडे जाणे, डेल्टा यू हा अलीकडे येणार. तर बघा आता मी थोडं स्क्रीन मध्ये ह्याला ऍडजस्ट करतोय. डिवाइड केलेलं दिसलंच नाही, तर आता तुम्हाला दिसेल बघा, मोठी स्क्रीन झूम केलेला आहे अगदी. तर तुम्ही पाहिलेलं आहे डेल्टा यू ने, बघा हे डेल्टा यू त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. आता आपण थोडस पुढे जाऊयात. ओके, चला मग आता काय होईल बघा, सो दॅट विल इक्वल्स टू
मगाशी सांगितल्याप्रमाणे चेंज डेल्टा एक्स टेन्स टू 0. हा चला सांगा पटापट. डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू. काय करायचं आपल्याला? डेल्टा यू ला अलीकडे आणायचे आणि डेल्टा एक्स ला पलीकडे न्यायचे. डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. एकदम सिंपल प्रूफ आहे. पण याच्यावर 4-4 मार्काला थेरम विचारला जातो. म्हणजे बघा किती साधा आहे. आता एकदम साधा आहे म्हणून सोडून पण देता येणार नाही. कारण ह्या थेरमवर क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. पण बघा किती सिंपल आहे. डेल्टा यू ने मल्टिप्लाय ने डिवाइड केले. फक्त तुम्ही काय केलं? डेल्टा यू ला अलीकडे घेतलं, डेल्टा एक्स ला पलीकडे घेतलं. चला डेल्टा यू अलीकडे, डेल्टा एक्स पलीकडे. जमतंय तसं. 4x3 लिहिलं काय, 3x4 लिहिलं काय, काय बी प्रॉब्लेम नाही. परंतु इथं आपला फायदा आहे. डेल्टा यू ला अलीकडे आणलं आणि डेल्टा एक्स ला पलीकडे नेलं. तर काय फायदा आहे बघा मग आता. आता तुम्ही डिरेक्टली इथं असं म्हणू शकताय. आता बघा या ठिकाणी स्क्रीनवर दिसण्यासाठी आपण इथं आता काय करणार आहोत? dy बाय dx. सो दॅट विल इक्वल्स टू, आता पहा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. आता याला आपण थोडासा बदल करणार. इथं डिनॉमिनेटरला डेल्टा यू आहेत ना, मग डेल्टा एक्स टेन्स टू 0 च्या ऐवजी काय लिहिणार? डेल्टा यू टेन्स टू 0. कोणाला काय प्रॉब्लेम? डेल्टा म्हटलं की किंमत एवढी लहान आहे की टेन्स टू 0 आहे. मग डेल्टा एक्स टेन्स टू 0 च्या ऐवजी आपण डेल्टा यू टेन्स टू 0 लिहू शकतात. आणि इकडे पण लिमिट सेपरेट अप्लाय करा. इकडे मात्र राहू द्या डेल्टा एक्स ला डेल्टा एक्स. डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. बघा दिसतंय का सर्वांना? या ठिकाणी हे अशा पद्धतीने आलेलं आहे. मग आता तुम्ही डेफिनेशनचा वापर करणार आहात. बघा त्या स्क्रीनवर तुम्हाला तिथं डेफिनेशन दिसते. वरती डेफिनेशन हीच बघून तुम्हाला लिहायची. जर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स असेल तर त्याची किंमत येते dy बाय dx. ते बघा लेफ्ट साइडला हे dy बाय dx ऍज इट इज. आता मग फायनली पुन्हा एकदा आपल्याला डेफिनेशन वापरण्याची वेळ आलेली आहे. बाय डेफिनेशन त्याचा वापर करा. तर मग आता काय होईल मला सांगा बरं पटकन आता. dy बाय dx. डेल्टा वाय बाय डेल्टा यू याची किंमत काय येईल? डेल्टा वाय बाय डेल्टा यू. चला सांगा. तर काय किंमत येईल? dy बाय du. आणि डेल्टा यू बाय डेल्टा एक्स याची किंमत काय येईल? डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. याची व्हॅल्यू येईल du बाय dx. आणि हा जो रूल आहे या रूलला आपण काय म्हणतायत? चेन रूल. कोणता रूल झाला? चेन रूल. बघा किती साधा प्रूफ आहे. काय ते म्हणतील एवढा साधा प्रूफ होता तर सांगितलाच कशाला? आम्ही मनानं पण केला असता. तर एकदम सिंपल आहे. तुम्ही थोडक्यात ह्याच्यावर बघू शकताय. ह्याच्या पुढचा पार्ट म्हणजे याचा वापर कसा करायचा. हे दोन मिळून 4 मार्काला क्वेश्चन म्हणजे बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. म्हणजे जर आपण 2005 पासून ते आतापर्यंत जर बघितलं 16 वर्षामध्ये, तर साधारणतः हे कमीत कमी 7 ते 8 वेळेस हा थेरम बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. सीईटी किंवा जेडब्ल्यू मध्ये नाही विचारलं जाऊ शकत. पण थोडक्यात एवढं हे सिंपल आहे. 4 क्वेश्चन विचारले. एकदम साधे आणि सिंपल. अशा प्रकारचे 3च थेरम आहेत. 3 पैकी एक दरवेळेस कंपल्सरी असतो. 3 पैकी एक तो मात्र दरवेळेस कसा असतो? कंपल्सरी असतो. आलं का लक्षात? तर मग पहा आता. आता याचा वापर कसा करायचा ते आपल्याला शिकायचं. तर तुम्ही आता नंतर काय करणार आहात? याला पॉज करून तुम्ही हे लिहून काढणार आहात. आलं का लक्षात? एकदा बघून घ्या व्यवस्थित. सर्वांना दिसतंय का व्यवस्थित ते? मी याचा फोटो तुम्हाला शेअर करतोय. त्याचा लागला का बरं? फोटो शेअर करायचा स्क्रीनशॉट 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 कसा? असं का? हा. हे मेसेज आहेत का? सेकंड लास्ट.
यस. फिजिक्स मध्ये पण ह्या डेल्टाची किंमत अशाच प्रकारे घेतली जाते. भागवत शिंदे, त्याच्यानंतर रागिनी. सेकंड लास्ट स्टेप म्हणजे हेच ना, लिमिट अप्लाय केलेलं. तर बघा त्याच्यामध्ये काय केलंय, आपल्याला फक्त डेफिनेशनचा वापर करायचा, म्हणून तुम्ही फक्त लिमिट चेंज करणार आहात. डेल्टा एक्सच्या ऐवजी डेल्टा यू, कारण तिन्हीच्या व्हॅल्यू टेन्स टू 0 आहे. डेल्टा यू टेन्स टू 0, डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि त्याचबरोबर काय आहे, डेल्टा वाय टेन्स टू पण 0च आहे. त्याच्यामुळे फक्त आपण तेवढा बदल केलेला. तर हे डेल्टा यू आणि इकडे काय केलेलं आहे, डेल्टा एक्स. झालं. ओके, समजलंय का सर्वांना? बघा एकदा, याचा तुम्हाला नंतर स्क्रीनशॉट पण पाठवला जाणार आहे. आता याच्यानंतर याचा वापर कसा करायचा आहे ते आपण इथं बघूयात. चला तर मग आता मी हे कट करतोय. रूल तुमच्या समोर राहू द्या. आता पहा, आपण जाऊयात आता एक्झाम्पल कडे. रूल बघा, मी रिपीट एकदा लिहितोय. दिसतंय का इथपर्यंत? चेन रूल. यस, थोडस खाली. dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. ओके, तर मग बघा आता आपल्याला ह्या रूलचा वापर कसा करायचा आहे ते आता इथं शिकायचं आहे. रूल दिसतोय तुम्हाला बोर्डवरती? यस. तर मग पहा, आपण याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहात. तर याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. तर पहा आता एक एक्झाम्पल आपण घेऊया किंवा एखादं स्टँडर्ड फंक्शन आपण घेऊया. समजा आपण इथं स्टँडर्ड फंक्शन नंबर फर्स्ट, here you have to find derivative of f of x नावाचं एक फंक्शन आहे, बरं का. एफ ऑफ एक्स कुणी बी असू शकतो, कोणी पण असू शकतोय एफ ऑफ एक्स. बघा इथं एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन आहे आणि त्याचा पॉवर एन आहे. कुणाचा? एफ ऑफ एक्सचा. तर मग आता तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर ऑब्व्हियसली फंक्शन मध्ये फंक्शन आहे की एक फंक्शन एफ ऑफ एक्स आणि नंतर काय आहे, त्या एफ ऑफ एक्सचा घातांक एन आहे. ते एफ ऑफ एक्सला जास्तच सुधारणा गेलं आणि पुन्हा तुम्ही त्याचा घातांक एन टाकायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय झालंय, फंक्शन मध्ये फंक्शन. मग आता अशा वेळेस आपण काय करणार, त्या फंक्शनला त्या फंक्शन मधून बाहेर काढायचं. तर ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही इथं काय बोलणार आहात, लेट. लेट बघा, आता दरवेळेस तुम्हाला हाच उद्योग करायचा आहे, तर तुम्ही बघा नेमकं काय करावं लागतं यावेळेस. तर तुम्ही काय म्हणणार, लेट हा जो एफ ऑफ एक्स आहे ना, त्याला आपल्याला बाहेर काढायचे त्या सगळ्या त्या जाळ्यामध्ये. मग तुम्ही काय करणार आहात की हा जो एफ ऑफ एक्स आहे ना, तर त्या एफ ऑफ एक्सच्या जाग्यावर तुम्ही घेणार आहात यू. काय घेणार? यू. कोणी बी घेऊ शकतायत तसं, पण आता आपण चेन रूल मध्ये यू ला घेतलेला आहे, तर घ्या मग यूच. आता दुसरं कोण घेत बसता उगाच उगाच. तर मग आता बघा, यू म्हणजे कोण, एफ ऑफ एक्स. कारण ते मधलं फंक्शन आपण बाहेर काढायला लागलो ना, त्या घातांकावरच्या एनला कसं काढता येईल आपल्याला बाहेर, तर ते एनला एन राहू दे त्याच्या जाग्यावर. तर मग आपण पहिलं काम काय करणार की बाबा आता आम्ही काय करणार आहोत, एफ ऑफ एक्सच्या जाग्यावर यू ठेवणार आहोत. काय होईल यू ठेवलं तर मग बघा काय होऊ शकतं. सो देअर फोर y इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या जागेवर जर यू ठेवलं तर काय होईल सांगा मला पटकन. यू चा पॉवर काय येईल, एन. आता यू म्हणजे एक सिंगल टर्म झाली. यू हा एक्सचा डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि y हा यू चा डिफरन्शिएबल फंक्शन आहे. तर मग y चं भागला आता,
वायला एक्स चा पण काही प्रॉब्लेम नाही आणि यू चा पण काही प्रॉब्लेम नाही. मग आता y ची व्हॅल्यू किती आलेली आहे मला सांगा, u चा पॉवर n. आणि आता याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकताय. पण तो डेरिव्हेटिव्ह कसा काढू शकताय मला सांगा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू. विथ रिस्पेक्ट टू यू ने याला डिफरन्शिएट करायचं. विथ रिस्पेक्ट टू यू ने म्हणजे कसं, y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय du. y चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, dy बाय du. y चा डेरिव्हेटिव्ह किती, dy बाय du. हा डेरिव्हेटिव्ह y चा. म्हणजे तुम्ही रीड कसं करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू यू. यू विथ रिस्पेक्ट टू यू. जर इथं एक्स लिहिलं असतं तर कसं रीड केलं असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रेस्पेक्ट टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रेस्पेक्ट टू यू. मग मला सांगा ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा, यूच्या जाग्यावर एक्सच्या जाग्यावर फक्त यू आहे, तेवढंच फक्त इथं आहे. ओके, एक्सच्या जाग्यावर यू आहे. बघा, हा थोडस लाईट गेल्यामुळं इन्व्हर्टर नाही. तर मग पहा आता, dy बाय du. आता यू रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं, यू रेस टू एन याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं सांगायचा आहे. तर तुम्ही कसं सांगू शकता इथं बघा, पॉवर वरचे एन कोइफिशियंटला आणि यू चा पॉवर एक न कमी होईल. कळतंय ना, इथं एक्स असेल तर याचं पण तसंच करायचं होतं. घातांकावरचे एन सहगुणकाला आणि या एक्स चा घातांक एक न कमी. तर तेच काम आपण इथे पण केलेलं आहे. काय केले कळालंय सर्वांना. आता मग तुम्ही इथं काय बोलणार आहात, किंवा याला तुम्ही असंच ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आता इथं काय करणार बघा, की वाटलं तर ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट नाव. आणि आता तुम्ही काय म्हणणार, की सिन्स सिन्स यू ची किंमत काय आहे, एफ ऑफ एक्स. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात असू द्या, कोणती गोष्ट बरं, की आपल्याला चेन रूल वापरायचा आहे. म्हणजे दोन किमती मिळाल्या पाहिजेत, एक dy बाय du जी मिळालेली आहे. आता दुसरं काय, du बाय dx हे आपल्याला मिळवायचे. मग आता ते मिळवण्यासाठी आपण काय करणार सांगा बघू, तर u ची व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स. बरं, मग आता डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. बघा आता, ओके, मी याला थोडस आता वरती सरकवतोय. यस यस. आता बघा, आपण विथ रेस्पेक्ट टू एक्स ने डिफरन्शिएट करायला लागेल. आणि मग आता मला सांगा, सो देअरफॉर du बाय dx इक्वल्स टू, आता एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा तुम्हाला 2 लेक्चर पूर्वी त्या पहिल्या लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेला होता. काय येतो बरं, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतोय एफ डॅश ऑफ एक्स. मुद्दा कळतोय सर्वांना, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह लक्षात असू द्या, तुम्ही वाटलं तर लिहून घ्या, की एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा येतो, डेरिव्हेटिव्ह येतो एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी किती येतोय, एफ डॅश ऑफ एक्स. दिसतंय का तिकडं काय लिहिलंय ते, डॅश तुम्हाला तेवढा जर एक्झॅक्ट ओळखू येत नसेल तर बघा, आणखी मोठा टाकतो. हा बघा, याला म्हणायचं एफ डॅश. तर एफ डॅश कोण आहे, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे. एफ डॅश कोण आहे, तर एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे. इथून पुढे आता प्रत्येक वेळेस एफ डॅश ऑफ एक्स येणार आहे. डॅश टाकलं याचा अर्थ त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. पुढे चालून तुम्हाला एवढी प्रॅक्टिस करायची, की 2 वेळेस डॅश टाकलं त्याचा अर्थ 2 वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. 3 वेळेस डॅश टाकला त्याचा अर्थ 3 वेळेस त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. ओके, तर मग पहा आता आपल्याला मिळालेली आहे du बाय dx ची पण किंमत. ओके, दोन्ही पण किमती भेटल्या, एकाला इक्वेशन 1 आणि एकाला इक्वेशन 2 असं आपण बोलणार आहात. ओके, काय बोललंय कळालंय का सगळ्यांना. आता आपण वापरूयात कोणता रूल बरं,
चेन रूल. आता आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? चेन रूलचा वापर हा इथं करायचा आहे. झालं? तर बघा आता मी मधून अशी रेषा टाकतोय आणि मग आता पहा बाय चेन रूल. चेन रूल नुसार. ओके. आता मग बघा चेन रूल इथं डाव्या बाजूलाच आहे आपल्याकडे. चला लिहून काढा तिकडचा इकडं. dy बाय dx इक्वल dy बाय du इंटू du बाय dx. dy बाय du इंटू du बाय dx. दिसतंय? आणि आता पहा, आता बघा. मग मला सांगा आता. सो देअरफॉर dy बाय dx आपण ऍज इट इज लिहिणार. लिहिलंय का नाही? दिसतंय का तुम्हाला? बघा dy बाय dx. आणि आता मला सांगा du बाय dx याची व्हॅल्यू काय? dy बाय du त्याची व्हॅल्यू काय? हे बघा इक्वेशन 1 मध्ये n इंटू u रेस टू n मायनस 1. चला ती व्हॅल्यू लिहून काढा. n इंटू u रेस टू n मायनस 1 आणि du बाय dx त्याची व्हॅल्यू सांगा. चला इक्वेशन सेकंड मध्ये आहे. इक्वेशन सेकंड मध्ये काय व्हॅल्यू आहे त्याची? f डॅश ऑफ x. काय व्हॅल्यू आहे? f डॅश ऑफ x ही त्याची काय आहे? व्हॅल्यू आहे. समजलंय? मग आता तुम्ही इथं काय आठवण करून देणार की सिन्स आपण तर काय केलेलं आहे? u च्या जाग्यावर f ऑफ x लिहिलेला आहे. u च्या जाग्यावर f ऑफ x सुरुवातच केली होती. त्यानेच भावानी केलेली होती या प्रूफची. तर मग मला सांगा तुम्ही आता फायनली काय करणार बरं? या आन्सर मध्ये u आलेले आहे. तर मग याच्यामध्ये u च्या जाग्यावर तुम्ही काय पुट करणार आहात? f ऑफ x. काय पुट करणार आहात? f ऑफ x. तर मग आता काय होईल मला सांगा बरं. सो देअरफॉर d बाय dx. मी y का नाही लिहिले? कारण y ची पण किंमत आपण ठेवून देऊया. y ची किंमत काय होती? u ची किंमत f ऑफ x आणि y ची किंमत काय होती? f ऑफ x चा पॉवर n. हे आले का एकदा मला बघू द्या आपल्या स्क्रीन मध्ये. आलेले आहेत. करेक्ट. तर मग u च्या जाग्यावर f ऑफ x आणि y च्या जाग्यावर f ऑफ x रेस टू n आहे का बघा हे इथं. y च्या जाग्यावर f ऑफ x रेस टू n. मग आता आपण ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं ठेवून देऊया. f ऑफ x रेस टू n इक्वल्स टू y च्या जाग्यावर f ऑफ x रेस टू n. याचा अर्थ मी तुम्हाला सांगेल अगोदर फक्त व्हॅल्यूचा कुठा. मग आता इथं काय होईल मला सांगा. n u ची व्हॅल्यू किती बघा? f ऑफ x रेस टू किती सांगा? n मायनस 1 आणि इंटू f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x काय? चला फटाफट मेसेज टाईप करा. f डॅश ऑफ x काय आहे? फटाफट सांगा. काय f डॅश ऑफ x? तर f डॅश ऑफ x करेक्ट. f ऑफ x चा काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे. f डॅश ऑफ x इज डेरिव्हेटिव्ह ऑफ काय बरं? f ऑफ x. तो डॅश जरी या स्क्रीनवर क्लिअर दिसत नसेल तरी पण मी जोरजोरात तुम्हाला इथं सांगते बघा. हा डॅश आहे डॅश. f डॅश ऑफ x. आता या फॉर्म्युल्याचा अर्थ मी तर तुम्हाला सांगणारच आहे. त्याचबरोबर आपण याच्यावर आधारित एक्झाम्पल पण बघूयात. पहिला रिझल्ट आपला पूर्ण झाला. एकदा जर तुम्हाला पहिला रिझल्ट कळाला तर उरलेले 14 पण रिझल्ट तुम्हाला लगेच कळू शकतात बघा. त्यामुळे हा पहिला रिझल्ट एकदा व्यवस्थित कशा पद्धतीने आपण चेन रूलचा वापर केलाय ते सगळं काही तुम्हाला व्यवस्थित आणि नीट इथं समजून घ्यावयाचं आहे. दिसतंय का बघा? क्लिअर? यस. ओके. तर पहा आता ह्याचा वापर कसा करणार. अगोदर मी तुम्हाला याचा मिनिंग सांगतो बरं का. इथं एक एक्झाम्पल पण आपण घेऊया. एक साधं आणि गरीब एक्झाम्पल घेऊयात सुरुवातीला. म्हणजे सगळ्यांना कळेल. एक्स क्यूब बरं का प्लस 7 त्याचा घातांक 1 असं हे एक्झाम्पल आहे. ओके. दिसतंय? आता बघा या फॉर्म्युल्याचा अर्थ मी तुम्हाला अगोदर सांगतो की कुठलंही एखादं फंक्शन असू द्या, कोणतं पण एखादं फंक्शन असू द्या, कसलंही एखादं फंक्शन असू द्या, त्याच्या घातांकाला जर कॉन्स्टंट संख्या असेल, फंक्शन कितीही मोठं असू द्या, मग ते साइन एक्स असू द्या, साइन 2x असू द्या, टॅन 3x असू द्या, लॉग 4x असू द्या, कोणतं पण असू द्या, की एक फंक्शन आहे किंवा हे अल्जेब्रिक फंक्शन असू द्या, किती मोठं एखादं इक्वेशन असू द्या. त्याचा घातांक जर कॉन्स्टंट संख्या असेल
त्याचा पॉवर जर कॉन्स्टंट संख्या असेल तर मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतंय, तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतंय की घातांकाची संख्या अगोदर त्या फंक्शनच्या कोइफिशियंटला आणायची. ते फंक्शन जरा जास्तच मोठा असेल तर त्याला ब्रॅकेट टाकायचा आणि ब्रॅकेटच्या बाहेर ती कॉन्स्टंट संख्या आणायची. त्या फंक्शन मध्ये काही शहाणपणा अगोदर करायचा नाही. ते फंक्शन जसं आहे तसं ठेवायचे आणि त्या फंक्शनचा जो घातांक आहे तो घातांक तुम्हाला 1 न कमी करायचा आहे. किती न कमी करायचा आहे? 1 न. फंक्शनचा घातांक 1 न कमी. फंक्शनचा घातांक 1 न कमी. कुणाचा घातांक? फंक्शनचा घातांक 1 न कमी. आणि गुणिलेमध्ये त्या फंक्शनचा तुम्हाला काय काढायचा आहे? डेरिव्हेटिव्ह काढायचा. गुणिलेमध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मुद्दा कळाला सर्वांना? तर हे असं आहे. मग तुम्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कळतंय ना? फंक्शन म्हणजे कोण? आता घातांक n सहित फंक्शन नाही. फंक्शन म्हणजे ज्याचा घातांक n आहे, ज्याच्या डोक्यावर n आहेत, ते झालं फंक्शन. बघा हा लोकल ऍड्रेस बऱ्याच जणांच्या लवकर लक्षात येत नाही. हे जर एकदा लक्षात आलं, चॅप्टर आजच संपल्याचा मला. तशा चॅप्टर मध्ये चांगल्या आपल्याला 20-25 एक्सरसाइज शिकायच्या, पण सगळ्या एक्सरसाइज मध्ये हेच उद्योग आपल्याला करायचे. फंक्शन ओळखता आलं पाहिजे. फंक्शन कुठं आहे ते तुम्हाला जर लक्षात आलंच, काही जणांना पहिल्याच पिरियड मध्ये लक्षात येतं. काही लोकांना थोडे 4 पिरियड, 5 पिरियड, 10 पिरियड, काही जणांना तर 20-20 पिरियडची वाट बघावी लागते. तेवढ्या दिवसानंतर त्यांना कळतंय हे आहे होय फंक्शन, अशा प्रकारची गोष्ट आहे. तर मग बघा आता घातांकावरची संख्या सहगुणकाला फंक्शनचा घातांक 1 न कमी. जे फंक्शन आहे ना त्याचा घातांक तुम्हाला 1 न कमी करायचा आणि नंतर गुणाकारात तुम्ही त्या फंक्शनचा काय काढणार आहात? डेरिव्हेटिव्ह. ओके. तर मग बघा आता कसं काय आहे ते. y इज इक्वल टू हे एवढा आहे. चला याचा आपण फटाफट वरच्या रूलचा वापर करून डेरिव्हेटिव्ह काढूया. पटकन आणि फास्ट. फटाफट. dy बाय dx. चला बोला. फंक्शन म्हणजे कोण? हे हा कंस मामा इथं फंक्शन आहे. बघा बघा या कंसाकडे बघा, ह्या ब्रॅकेटकडे बघा. हा ब्रॅकेट म्हणजे एक फंक्शन आहे. साधं फंक्शन आहे. साधं म्हणजे सिंपल फंक्शन आहे. सिंपल म्हणजे त्याच्याच फंक्शन मध्ये फंक्शन नाही. एकच एक सिंगल फंक्शन आहे. आणि त्याचा घातांक इथं किती आहे? 8. तर मग आता काय करायचे? बघा वरच्या रूल मध्ये आपण सांगितलेलं आहे. वरच्या रूल मध्ये आपण सांगितलेलं आहे. घातांकावरची संख्या सहगुणकाला. घातांकावरचे 8 कुठे येतात? सहगुणकाला. आणि त्याचा घातांक 1 न कमी होतो. बघा आता बघा ह्या फंक्शन मध्ये काही चेंज करायचा नाही. बदल बिलकुल करायचा नाही. बघा आलं का लक्षात? ज्यावेळेस फिजिकली आपला क्लास असतो त्यावेळेस आपल्याकडं एक प्रकारची शिक्षा राहते. सगळ्यात मोठी शिक्षा. जर या फंक्शन मध्ये कुणी बदल करणारा दिसलं तर जाग्यावर त्याला 10 रुपयाचा दंड लावला जातो. किती रुपयाचा? 10 रुपयाचा. 10 रुपये त्यांना सुट्टेच घेऊन यावे लागतात. प्रत्येकाचं तपासलं जातं आणि लगेच सांगितलं जातं ह्या फंक्शन मध्ये कुणी जर चेंज केला असेल. कारण नॉर्मल लोक काय करतात? फंक्शन मध्ये काहीतरी बदल करून टाकतात. त्याचा लगेच डेरिव्हेटिव्ह काढून टाकतात. त्यांच्या मनाने चला आलं एकदाच आपलं पटकन डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे, पण तसं नाही. फंक्शन घातांकाची संख्या सहगुणकाला. फंक्शनचा घातांक 1 न कमी. आता 8 मधून 1 गेला तर किती उरतात? 7. बरं का? 8 मधून 1 गेला तर किती उरतात? 7. काय झालं आपलं? कुठपर्यंत आलंय? इथपर्यंत आलेलं आहे. घातांकावरची संख्या सहगुणकाला आणि फंक्शनचा घातांक 1 न कमी. घातांकावरची संख्या सहगुणकाला, फंक्शनचा घातांक 1 न काय झालाय? कमी झालाय. फंक्शनचा घातांक अगोदर 8 होता, आता किती झालाय? 7 झालाय. आणि मग त्याच्यानंतर काय आहे? तुम्हाला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. कुणाचा? फंक्शनचा. कोण आहे फंक्शन? एक्स क्यूब प्लस 7 एक्स क्यूब प्लस 7 हे तुमचं फंक्शन आहे. आणि त्याचा तुम्हाला आता काय काढायचं आहे मला सांगा? डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एक्स क्यूब प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह, जे सिंपल आहे. काल तुम्ही त्याच्यावर भरपूर एक्झाम्पल केले. आता काही 80 लोकांनी नाही केले तर आपण काय करणार? मग बघा इथं काय होणार? चला बोला. 8 एक्स क्यूब प्लस 7 त्याच्या पॉवरला पुन्हा 7 आणि चला मला फटाफट सांगा बरं आता हे डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 1 बाय 1. पहिल्यांदा सांगा एक्स क्यूबचा सगळ्यांना येऊ शकतो. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कसं काय? हे एक्स क्यूब एकटे जाईल एक्स क्यूब तर 3 सहगुणकाला आणि एक्सचा घातांक 1 न कमी.
म्हणजे 3x². आणि 7चा डेरिव्हेटिव्ह सांगा. 7चा डेरिव्हेटिव्ह किती येतोय? 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 येतो. कसं ओळखायचं? हा कॉन्स्टंट आहे म्हणून. यस, करेक्ट. तर कसं ओळखायचं? हा कॉन्स्टंट आहे म्हणून. तर त्याच्यामध्ये जर एक्स नसेल तर तो कॉन्स्टंट. बघायचं व्यवस्थित. आता बघा त्या 7 मध्ये कुठे एक्स आहे का? नाही. जर 7 ला जर एक्स गुणिले असता तर मग 7 वाचले असते. कारण त्याला एक्स हा गुणिलेमध्ये आहे. तर मग आता बघा, आता शेवट होणार. शेवटी फक्त काय करायचे? हेच झालं फायनल आन्सर ऍक्च्युली. पण थोडंसं जरा शुद्धीकरण केलेलं चांगलं असतंय. तर पॉवर 7 आणि इंटू इकडं काय आहेत बरं ते? 3x². लास्टला तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकताय? आता आपल्या स्क्रीनमध्ये बसणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो. 3x² अलीकडे आणायचे. कोइफिशियंटचे झाले हे पण. उजव्या बाजूला असले म्हणजे काय झालं? शेवटी ते कुठं आहेत? कोइफिशियंटला. हा 8 पण कोइफिशियंटला, 3x² पण कोइफिशियंटला. मग 8 त्रिक 24. 24x² इंटू x³ + 7⁻7. हे याचं झालं आन्सर. कसा वापरलाय फॉर्म्युला? बघा, सर्वांना कळालाय का तो? फॉर्म्युला वापरलाय कसा? चेन रूल वापरलाय कसा? हा तुमच्या लक्षात आलाय का? चेक करा. येस. बघा एकदा हा चेन रूल कसा वापरलाय. मी आता स्क्रीनशॉट काढतोय. काढला स्क्रीनशॉट. याचा लगेच फोटो तुम्हाला पिरियड संपल्या पाठवतो बघा. आता तुम्ही व्यवस्थित एकदा बघून घ्या. कसं काय हा फॉर्म्युला वापरलाय. आता आपण चेन रूलला थोडंसं बाजूला ठेवूयात. याच्यावरच आधारित काही एक्झाम्पल्स मी आणखी 1-2 तुम्हाला करून दाखवतोय आणि चांगले 7-8 मी तुम्हाला घरी सोडवण्यासाठी देणार आहे. ओके. आता बघा. हे तुम्हाला पॉज करून लिहायची गरज नाही. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आता पाठवलं जाणार आहे. तो फॉर्म्युला तेवढा आता आपण इथं वरती लिहिणार आहोत. पहिला रिझल्ट आपण तयार केलेला आहे. एक्झाम्पल बघून घ्या व्यवस्थित. मला तो रिझल्ट आता घ्यावाच लागणार आहे. मी वाटलं तर हा कट करतो. तो रिझल्ट लिहितो. तो सध्या आपल्या जास्त कामाचा झालेला आहे आता. डेरिव्हेटिव्ह ऑफ. बोला काय म्हणतोय रिझल्ट? की एक फंक्शन आहे. कसलं बी एक्सच्या फॉर्म मधलं फंक्शन आहे. त्याचा घातांक जर n असेल आणि त्याचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला जर कोणी सांगितलं असेल तर आपण काय करता बघा. हे n कोइफिशियंटला येतात. ते फंक्शन आहे. त्या फंक्शनचा घातांक 1 न कमी होतो. हे सगळं करत असताना त्या फंक्शनचा आताच डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही. ओके. नंतर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? एफ डॅश ऑफ एक्स. हा आपला रूल आहे. आपण आत्ताच हा प्रूव्ह केला होता आणि त्याच्यावर एक एक्झाम्पल बघितलं होतं. पण एका एक्झाम्पलवरनं आपल्या डोक्यात तेवढं बसणार नाही. ओके. तर त्याच्यामुळे आणखीन जरा 2-3 एक्झाम्पल मी सांगतो इथं. तर बघा आता व्यवस्थित. आणखीन काही एक्झाम्पल सांगतो. बघा. दुसरं एक्झाम्पल. y इक्वल्स. बरं. आता समजा असा. ओके. साइन एक्स मायनस लॉग एक्स रेश टू 9. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके. सिंपलच. 1-2 एक्झाम्पल सांगतो. मग आता तुम्ही काय करणार? सुरुवातीला ऑर्डर देणार. ऑर्डर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिले ऑर्डर. आता मग y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. रूल तर वरील लिहिलेलाच आहे. रूल तर तुमच्या समोर आहेच. दिसतोय रूल? तर मग त्या रूलचा तुम्हाला वापर करायचा. चला मग फटाफट करा वापर. काय म्हणतोय रूल आपला? घातांकावरची संख्या सहगुणकाला घातांक 1 न कमी. साइन एक्स मायनस लॉग एक्स. ओके. ह्या ब्रॅकेटमध्ये कसलाही बदल करायचा नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगायला लागलोय. बरं का? आता तुम्ही तिकडं आहात, आम्ही इकडं आहोत. काही लक्षात येणार नाही कोण काय बदल करतंय. पण सुरुवातीला प्रत्येक जण सेल्फ पनिशमेंट करायला शिका. स्वतः शिक्षा करा. आलं का लक्षात? वर्गामध्ये आम्ही तुम्हाला दंड लावायचो. त्याच्यामुळं काही जण जर समजा फारच स्वाभिमानी असतील तर जर तुमच्याकडनं जर ह्या ब्रॅकेटमध्ये बदल झाला तर ₹10 दंड लगेच माझ्या फोन पेच्या अकाउंटवर टाकून द्या. आलं का लक्षात? म्हणजे पुढच्या वेळेस चुकणार नाही. बाकी काय नाही. आता बघा इथं काय आहे? घातांकावरचे 9 सहगुणकाला. फंक्शनचा घातांक 1 न कमी. तर 9 चा किती होणार? 8.
9चा घातांक किती झाला 8. ब्रॅकेटमध्ये काय बदल केलाय का नाही. बऱ्याच जणांना कंट्रोल होत नाही बघा, लगेच ब्रॅकेटमध्ये त्याचा बी डेरिव्हेटिव्ह काढून टाकतात. त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठं काढायचा तुम्हाला गुणाकारात काढायचा आहे. गुणिले गुणिले त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. कोण आहे फंक्शन आणि उचलून त्याला ब्रॅकेटच्या मधली टर्म कोणती आहे साइन एक्स मायनस लॉग एक्स. त्या 9चा आता काही संबंध नाही बघा, त्याचा आपण इकडे डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. फंक्शनचा जो घातांक होता ना तो सहगुणकाला आणलाय बघा. त्या घातांकाचे काय हाल केले ते आपण घातांकावरची संख्या सहगुणकाला आणि फंक्शनचा घातांक आपण 1 न कमी केलेला होता. फंक्शनचा घातांक आपण 1 न कमी केलेला होता. तर मग ते 9 सहगुणकाला आणि घातांक 1 न कमी म्हणजे 9चे किती झाले 8 झाले. आणि आता तुम्हाला त्या फंक्शनचा फक्त काय काढावा याचा आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. दिसतंय ओके. आता मग मला सांगा बरं पटापट किती याचा डेरिव्हेटिव्ह पहिला ऍज इट इज जसं आहे तसं विदाउट एनी चेंज यू हॅव टू राईट दिस लॉग एक्स. एक्सची क्वालिटी थोडीशी जरा कमी यायला लागली बघा इथं 8. कारण अक्षर थोडं मोठं काढावं. मोठं अक्षर काढले की क्वालिटी कमी होते. dy बाय dx. आता इंटू चला सांगा मला फटाफट साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स दोन्हीचाही डेरिव्हेटिव्ह मध्ये मायनस आहे. मायनसला काही प्रॉब्लेम नसतो. याचा डेरिव्हेटिव्ह काढा मायनसला मायनस आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. चला सांगा मला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतोय बघा. ते पेजच समोर ठेवा. त्यांच्या फॉर्म्युले लक्षात नाहीत ना ते पेज समोर ठेवा. असं 4 दिवस जरी तुम्ही बघून जरी फॉर्म्युले लिहिले तरी 5व्या दिवशी बघायची गरज पडणार नाही. किती जरी एखादा दगड असेल तर तो 5 दिवसाच्या आत त्याचं सगळं क्लिअर. तो जरी म्हणला नाही नाही मला हे विसरून जायचे तरी ते विसरणार. फक्त समोर ठेवा. ओके. साइन एक्स का डेरिवेटिव कॉस एक्स लॉग एक्स का डेरिवेटिव कितना आ गया 1/x. संपलं. हेच याचं काय आहे आन्सर आहे. फक्त एवढंच काम तुम्हाला इथं करायचंय बघा किती सिंपल काम आहे. फक्त काही चुकाट फक्त आपण टाळल्या पाहिजेत. ओके. घातांकावरचे बघा मी इथं फिंगरच्या सहाय्याने सांगतोय ते 9 घातांकावरचे 9 सहगुणकाला फंक्शनचा घातांक 1 न कमी आणि गुणाकारात पुन्हा फंक्शनचा तुम्हाला काय काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एवढं काम तुम्हाला इथं करायचंय बघा. कळालंय. मी आणखीन एक एक्झाम्पल एकदम फास्ट मध्ये तुम्हाला इथं समजावतो. आता बघा y इज इक्वल समजा असा सेक एक्स प्लस रूट एक्स आणि याचा घातांक आहे सपोज 7/2. बघा ते 7 दिसतात का क्लिअर ते घातांकाला आहेत ते किती 7/2. आता तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे बरं का. मी आता थोडस स्क्रीन अशीच ठेवतो रूल वापरेपर्यंत. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू. चला बघा कसं बरं कसं होणार बघा. वरती दिसतंय ना तुम्हाला हे बघा हे इथं घातांकावरचे 7/2 सहगुणकाला 7/2 म्हणजे अपूर्णांकात आहे तरी घाबरायचं नाही. कशालाच घाबरायचं नाही. संख्याच आहे 7/2 म्हणजे 3.5. काय किंमत आहे त्याची सेक एक्स प्लस रूट एक्स. हा चला बोला 7/2 घातांक 1 न कमी. 3.5 मधून 1 गेला तर 2.5 राहतोय पण तसं नसतं लिहायचा. तर इथं आपण असं करणार 7/2 मायनस 1 आणि इंटू पुढं गुणाकार. डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा सांगा मला कुणाचा काढायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तुम्हाला ह्या ब्रॅकेट मधल्या टर्मचा. कोण आहे ब्रॅकेट मध्ये सेक एक्स प्लस रूट एक्स सेक एक्स प्लस रूट एक्स. याचा आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. काय केलंय ते बघा तुम्हीच बघा. आता काय केलंय ते बघा. बघा आता काय केलंय घातांकावरचे 7/2 सहगुणकाला आणि त्या फंक्शनाचा घातांक 1 न कमी. एवढंच काम फक्त आपण इथं केलेलं आहे. आता बघा तुम्हाला मी हा हिशोब करायचा आहे 7/2 मायनस 1. इकडे रफ मध्ये मी तुम्हाला करून दाखवतो 7/2 मायनस 1 दिसतंय का स्क्रीन मध्ये बघा 7/2 मायनस 1 दिसतंय. यस. तर 1 ला भागिले काय नाही म्हणजे किती येतं 1 आहे. ओके. तर मग आता काय होईल बोला तिरकस गुणाकार माहिती आहे का सगळ्यांना 1 न 7 ला गुणायचे 7 एका 7. 2 ने मायनस 1 ला गुणायचे 2 एका 2 आणि भागिले ह्या क्षरस्थांच्या दोन संख्येचा गुणाकार. तुम्ही इयत्ता 6वी पासून हे असले उद्योग करत आलेले आहात. 1 ने 7 ला 2 1 ला 2 एका 2. फक्त ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा डबल डबल सांगतोय. आणि मग 7 वजा 2 म्हणजे किती 5
भागिले 2. तर किती आली वजाबाकी 5/2 म्हणजे 5/4 5/4 किती 2.5. तर इथं काय आलं चला आन्सर लिहून काढा आता. सो देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 7/2 इंटू सेक एक्स प्लस रूट एक्स चा पॉवर किती आला 7/2 मायनस 1 म्हणजे 5/2. आपण इकडे रफ मध्ये येऊन त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि इंटू इंटू सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस माहिती आहे ना सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतोय सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय 1/2 रूट एक्स. किती येतोय 1/2 रूट एक्स. कळालंय तर हे झालं आन्सर. सर्वांच्या लक्षात आले का बरं हे 3 एक्झाम्पल. त्या 3 एक्झाम्पल वरनं मी तुम्हाला आणखीन आता एक 8 एक्झाम्पल देणार आहे. ते एक्झाम्पल वाटलंच तर मी पेजवर लिहून त्याचा फोटो काढून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला. आता बोर्डवर वेळ आपला वाया जाणार नाही याची आपण काळजी घेऊया. कारण साधारणतः ऑलरेडी जवळजवळ एक 50 मिनिट होत आलेले 50 ते 55 मिनिट. त्याच्यामुळं आता मी एक्झाम्पल लिहिण्यासाठी तुमचा रेकॉर्डिंगचा वेळ वाया घालवणार नाही. तर आता हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला ऑन पेज मी 7 ते 8 एक्झाम्पल देणार आहे. तर ते एक्झाम्पल तुम्ही पुन्हा ऑन पेज सोडवणार आहात आणि लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करणार आहात. बघा एकदा व्यवस्थित पहा. कोणत्या एक्झाम्पल मध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तो डाऊट तुम्ही SMS द्वारे आम्हाला कळवा. उद्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला पुन्हा ती कन्सेप्ट तुमची क्लिअर करून दिली जाईल. ओके सो लेट अस स्टॉप हिअर. उद्या आपण उरलेले स्टँडर्ड फंक्शन आता पहिल्यालाच थोडासा वेळ लागतो समजून घ्यायला. बाकीचे पटापटा आपले समजून जातील. तरी पण आणखी 2 ते 3 पिरियड आपल्याला याच्यासाठी लागतील आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल आपण एक्सरसाइज एक्झाम्पल कडे वळणार आहोत आणि त्यावेळेस मग तुम्हाला वर्कशीट दिली जाणार आहे. ओके सो लेट अस स्टार्ट.